जय शिवराय शेतकरी मित्रांनो, THFS वेदर या शॉर्टकट व्हिडिओ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, हे THFS वेदर जे आहे हे शॉर्टकट व्हिडिओसाठी आपण बनलेलं आहे, कारण की लाईव्हमधले जे मेन मुद्दे आहेत ते आपण याच्या मार्फत मांडणार आहोतच। राज्यामध्ये उद्या आणि परवा पुन्हा मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात होते। त्या अगोदर आज संध्याकाळी पाहत असलेल्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येतोय। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या भागांमध्ये आज संध्याकाळी सुद्धा 4 तारखेलाच रात्रीच्या वेळेला पाऊस आगमन करणार आहे। भाग बदलत आहे, 35 ते 40% भागांना तो कव्हरिंग करणार आहे। अमरावतीच्याही उत्तरेकडील बाजू जे काही तालुके असतील यांच्या मोजक्या ठिकाणी देखील हा पाऊस राहणार आहे। त्यानंतर नांदेड वगैरे भागांमध्ये सुद्धा दक्षिण साईडला धर्मपूर, लातूरची उत्तर बाजू या भागांमध्ये हा पाऊस असेल। आता उद्याच्या सिस्टमकडे, उद्याच्या काळामध्ये पाऊस आपला प्रभाव टाकणार आहे पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भामध्ये। जालना, बीड, काही ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या मोजक्या भागांमध्ये, नगर आणि पैठण, गंगापूर परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचं वातावरण बनणार आहे। आभाळाच्या काळ्याकुट्ट फळ्यांनी निघतील, काही ठिकाणी जोरदार, पण वाऱ्यामुळे तो मागे पुढे देखील होणार आहे। नांदेड, हिंगोली, यवतमाळ याही भागात उद्या सिस्टम बनत आहे, पावसाची शक्यता आहे। 10-5 गावांना हा पाऊस असणार आहे, जोरदार देखील असेल, पण काही ठिकाणी सटकारा फुगारा, एखाद्याच्या शेतातून गेला एखाद्याच्या नाही गेला अशी कंडिशन उद्याच्या डेट म्हणजे 5 सप्टेंबरची आहे। पण बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिण बाजूस म्हणजे मेहकर असेल, रिसोड असेल, वाशिमची जी साईड आहे, जिंतूर आहे, मंठा आहे, हे रामनगर, साखर कारखाना परिसर आहे, देऊळगाराजा परिसर आहे, या भागात ही सिस्टम बनायला सुरुवात होते। त्यानंतर हा पाऊस सोलापूर देखील काही ठिकाणी पडणार आहे, धाराशिवमध्ये काही ठिकाणी हा पडणार आहे। भाग बदल आहे, 35 ते 40% बाबती आहे। सविस्तर माहिती आपण लाईव्हमध्ये तुळकर हवामान अंदाज यूट्यूबमध्ये दिली आहे। त्यानंतर नाशिकमध्ये मोजक्या ठिकाणी वाऱ्याच्या जोरामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर सटकारे फटकारे येऊ शकतात, मोठी सिस्टम नाही आहे। पण जे काही बीड जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये 4-5च्या दरम्यान म्हणजे दिवस मावळताच्या पिरियडला मोठ्या पावसाची संकेत आहे, भाग घेण्याची कॅपॅसिटी 70% आहे। तर आता जिल्ह्यानुसार सांगायचं म्हटलं तर उद्या संध्याकाळपर्यंत नांदेड जिल्हा पूर्व बाजू जास्त करून पिनट वगैरे परिसर, यवतमाळ, हिंगोली परिसर, त्यानंतर कन्नड, सिल्लोडमध्येही काही ठिकाणी आभाळाच्या मोठ्या फळ्या निघतील आणि पाऊस पडेल, भाग घेण्याची कॅपॅसिटी 40% आहे। भोकरदन, जाफराबाद परिसरात देखील सेम कंडिशन आहे। जालन्यामधल्या माजलगाव पट्ट्याकडे देखील ही कंडिशन आहे। कुंभार, पिंपळगाव, घनसावंगी, अंबडमध्येही काही ठिकाणी हे आपत घडतील। बीड, धाराशिव आणि नगरची दक्षिण साईड काही ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता आहे। द्राक्ष उत्पादकांना दिनांक 7 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत उघाड मिळते। तो भाग म्हणजे नाशिकपासून तिथे कोल्हापूरपर्यंत, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर परिसर, बीड जिल्हा, लातूर परिसर या भागातल्या शेतकऱ्यांना 4-5 दिवस विश्रांती आहे। वारे जोराने वाहिल्यामुळे ही विश्रांती शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे हा शॉर्टकट व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा। आता वळूयात पूर्व विदर्भाकडे। पूर्व विदर्भामध्ये आजची 400 आपली तुम्हाला समजली, 4 सप्टेंबरची। उद्याच्या भागांमध्ये जो काही यवतमाळ आहे या भागात देखील उद्याचा पाऊस आहे। वाशिममध्येही काही ठिकाणी पाऊस आहे। भाग बदलत पुसद, डिग्रज वगैरे भागात देखील कंडिशन असणार आहे। कळमनुरीमध्ये देखील कंडिशन असेल आणि हा पाऊस काही ठिकाणी जोर जास्त दाखवणार आहे, काही ठिकाणी कमी दाखवेल। खानदेशामध्ये मोजक्या भागांना हा पाऊस आहे। जळगावमध्ये तुरळक ठिकाणी, धुळ्यामध्येही काही मोजक्या भागांना हा पाऊस असणार आहे। जास्त काही मोठी कंडिशन नाही, पण काही मोजक्या भागांमध्ये जोरदार सरी देखील अपेक्षित दिसत आहेत मॉडेलनुसार स्पष्टपणे। तर मित्रांनो, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये पुन्हा एक डिप्रेशन सक्रिय आहे, तेच महाराष्ट्राकडे तिरप्या रेषेमध्ये सरकते, त्यामुळे हा अलर्ट देखील देण्यात येतोय। त्याचबरोबर येणाऱ्या काही काळामध्ये एक लो प्रेशर छत्तीसगड मार्गे MP कडे जाण्याचा त्याचा प्रभाव जास्त आहे। त्यामुळे येणाऱ्या 10-12 तारखेला या महाराष्ट्रातली उत्तरेकडील बाजूस म्हणजे विदर्भाला पुन्हा मोठ्या पावसाचे संकेत आहेत। त्या बाबतीत आपण असाच प्रकारे एक शॉर्टकट व्हिडिओ उद्याच्या तारखेला देऊयात। तोपर्यंत जय शिवराय आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवून द्या। चॅनलची लिंक तुम्हाला येत नसेल, व्हिडिओ येत नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस देखील करून ठेवा। जय शिवराय पुन्हा एकदा सगळ्यांना।